राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट. राज्यात या 14 जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा नवीन अंदाज आला आहे समोर. हवामान विभागाकडून नवीन अपडेट आलेला आहे. कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे, कोणत्या ठिकाणी अजूनही अतिवृष्टीचे संकेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा 30 ते 40% पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व महत्वाचे धरण आहे, यामध्ये जायकवाडी धरण असेल, भंडारदरा धरण असेल, नाशिक मधील गंगापूर धरण असेल, पुण्यामधील खडकवासला असेल, कोल्हापूर सोलापूर मधील उजनी असेल, त्याचप्रमाणे राधानगरी धरण असेल, कोयना धरण असेल, या सर्व धरणांचे दरवाजे आता उंचावलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये 90% पाणीसाठा झालेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये अजून पाणीसाठा वाढून राज्यामध्ये अतिवृष्टीची संकेत हवामान विभाग आणि IMD इंडिया इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कडून आलेला आहे. मोठ्या प्रमाणात आता संकट आहे. आता पुढील महिना श्रावण येऊन ठेपलेला आहे. त्याच्या आधी आता हे 7 ते 8 दिवस आखाडचा शेवटचा आठवडा आहे. यामध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होऊन श्रावणामध्ये पाऊस थोडासा कमी होणार आहे. पुढील 8 दिवस हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून आलेल्या अपडेटनुसार कमी दाबाचा पट्टा तयार होऊन हवामान विभागाच्या अपडेटनुसार आता काय नवीन बदल होणार आहे हे आता इथून पुढे आपल्याला बघणं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात जुलैमध्ये पाऊस झाला. ऑगस्ट मध्ये सुद्धा 5 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये, मग कोणते असे 14 जिल्हे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे. पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा, दुसरा अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड जिल्हा असेल, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या 13 ते 14 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात हवामान विभागाचा अपडेट समोर आलेला आहे. यानुसार आता मोठ्या प्रमाणात आता धोक्याचा इशारा हवामान वेधशाळेकडून देण्यात येत आहे. मग गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता इथून पुढचं हवामानाचं गणित कसं असणार हे बघणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी जे काही अंदाज होता त्या अंदाजानुसार हवामानाच्या विभागाच्या अपडेटनुसार पिकांची फवारणी असेल, नांगरणी असेल, हे करणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 दिवस थोडीशी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे. अतिवृष्टीचा इशारा हवामान वेधशाळेकडून आपल्याला आलेला आहे. मग हा हवामान विभागाचा अंदाज कितपत खरा ठरणार हे बघणं गरजेचं आहे. हवामान विभागाची नवीन नवीन अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन नवीन अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी, आपल्या परिसरातील हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.